नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आपण काल जे ॲनालिसिस केलं होतं, की आपण सांगितलं ते मार्केट सध्या निगेटिव्ह साइडवेज टू निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये आहे आणि तुम्ही कंटिन्यूअस पाहू शकता मार्केट रोज पडतंय. याचं कारण आहे की ग्लोबल टेन्शन वाढलेले आहे आणि कुठेतरी मार्केटमध्ये फक्त प्रॉफिट बुकिंग होती ती. असं काही नाहीये की खूप मोठं मार्केट क्रॅश होणार आहे किंवा काय होणार आहे. मार्केट आत्तापर्यंत खूप वेळा खाली आलेलं आहे आणि खूप वेळा वरही गेलेलं. मी तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल दाखवतो इथे बघा. आता इथे तुम्हाला मी 2014 पासून दाखवतो बघा. तर 15ला खाली आलं, 16ला पुन्हा वर गेलं. त्यात बघा किती अप्स अँड डाउन्स आहेत, किती आहेत. कोरोनामध्ये बघा 12,300 ला होतं. ऑलमोस्ट मार्केट 7,500 ला आलं. त्यानंतर बघा मार्केट कुठे गेलं. त्यानंतर मला वाटतं 2022ला थोडंसं मार्केटमध्ये सेल ऑफ झाला होता 2-3 हजार पॉइंटचा. त्यानंतर बघा मार्केट पुन्हा एकदा खाली वर करत करत चाललेलं आहे आणि मार्केटला खूप मोठा सपोर्ट आहे 22,100ला 22,100ला निफ्टीला. आणि अजून 2,000 पॉईंट निफ्टी त्यापासनं लांब आहे. आता आपल्याला मंडेसाठी काय करायचं? आता काय झालंय कंटिन्युअसली निगेटिव्ह न्यूज पण चालू आहेत. असं काय मार्केटमध्ये सांगता येत नाही, की आज तर मार्केट ओपन झाल्यानंतर कंटिन्युअस सेल चालू झाला. आपला जो ग्रुप आहे त्याला मी सकाळीच इंडिकेशन दिलं होतं, की मार्केटमध्ये खूप मोठा शॉर्ट बिल्डअप झालेला आहे. स्पेशली सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स आज 1,500 ते 1,800 पॉइंटपर्यंत आज खाली आलं. बँक निफ्टी खूप पडली. त्यामुळे काय आहे, की हे थोडंसं टेक्निकली पण आपल्याला पाहावं लागतं. कधी-कधी मार्केटमध्ये तुम्हाला काहीच इंडिकेशन दिसणार नाही. पण जो डाटा असतो, डाटा तुम्हाला क्लिअरली सांगतो, की याच्यामध्ये काय होणार आहे? शॉर्ट कव्हरिंग येणार आहे का? शॉर्ट बिल्डअप झालाय का? लाँग बिल्डअप झालाय का? लाँग अनवाइंडिंग झालीत का? अशा खूप गोष्टी आहेत यामध्ये. ऑप्शन्स ट्रेडिंग करताना या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि थोडंसं व्हिडिओला लाईक करत जावं. रोज 25-30 लोकं पाहतात, पण त्यातले खूप कमी लोकं लाईक करतात. मला असं वाटतं, की तुम्ही थोडंसं व्हिडिओला लाईक केलंय, कमेंट्स केले, तर मला थोडंसं प्रोत्साहन भेटेल. तर आपल्याला आता मंडेसाठी काय करायचंय? मंडेला पण सिंपल स्ट्रॅटेजी आहे आपली. मंडेला आपल्याला 23,100 च्या खाली समजा मार्केट मिळालं. 23,100च्या खाली मार्केट चालू आहे किंवा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन झालं 50-100 पॉईंटनी किंवा फ्लॅट ओपन होऊन जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्यासाठी खूप चांगलं आहे. पण जर समजा गॅप डाऊन झालं 22,900 ला किंवा 23,000 समथिंग लेवलला आपल्याला इथे मार्केट दिसलं. तर मार्केटसाठी काय की इमिजिएट सपोर्ट आहे ते 22,760 या लेवलपर्यंत मार्केट हे जाऊ शकतं. तिथे जर तुम्हाला एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने जर ट्रेड मिळाला, तर तो तुमच्यासाठी खूप चांगला जाऊ शकतो आणि त्याचं टार्गेट ऑलमोस्ट असणार आहे 22,768. समजा मार्केट या लेवलच्या पण 400 पॉईंट समजा गॅप डाऊन झालं. समजा ही लेवल ब्रेक केली मार्केटने, तर मार्केटसाठी नेक्स्ट टार्गेट असणार आहे 22,300. या लेवलपर्यंत मार्केट हे येऊ शकतं. आता काय होऊ शकतं, की मी तुम्हाला फ्लॅट ओपन झाल्याचं सांगितलं. गॅप डाऊन ओपन जर झालं समजा या लेवलमध्ये इथे कुठे ओपन झालं 22,900, 22,800, 950 समथिंग लेवल. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला ट्रेड नाही करायचं. मार्केटला खाली येऊन द्यायचं. मार्केटची लेवल काय आहे, की 22,768 आहे. तर 22,800 पर्यंत मार्केट येऊ शकतं. 20-25 पॉईंट मार्केट कायम खालीवर टार्गेटला ठेवून जातं. समजा 22,800 पर्यंत आलं. तर इथे काही कॉल साइडच्या अपॉर्च्युनिटी भेटत का हे आपल्याला पाहायचं किंवा सपोर्ट घेतला आणि त्यानंतर एखादी बेअरिश पॅटर्न तिथं मिळाला, तर मग आपण पुट साइडसाठी विचार करायचा. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं 22,800च्या लेव्हलपर्यंत मार्केट गॅप डाऊन झाला खूप मोठा, तर मग या लेव्हलपर्यंत आपल्याला वेट करायचं. समजा मार्केट ओपन झालं 22,000 किंवा 23,000 समजा. आपण 100-150 पॉईंट एक नॉर्मली गॅप डाऊन आज रोज चालू आहे सध्या 100-150. तर काय करायचं? हा जो 23,121 ची जी लेवल आहे, याच्या जवळ एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळतोय का पाहायचंय किंवा इथे एखादा फ्लॅग पॅटर्न बनवून किंवा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवून इथे या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केट वर जातंय का हे पाहायचं. मी तुम्हाला खूप वेगळ्या कन्सेप्टने सांगतोय. खूप लोक काय करतात, की हां, इथनं ही लेवल ब्रेक झाली, की कॉल घ्या, पुट घ्या. असं नाही होत मार्केट. तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल, की जिथं तुम्ही पुट साइडमध्ये एंट्री करायला जाता तिथंच मार्केट सपोर्ट घेतं. जिथं तुम्ही रेझिस्टन्सला प्रॉफिट बुक करायला जाता किंवा एंट्री करायला जाता तिथंच मार्केट रेझिस्टन्स घेतं. म्हणजे अशा खूप काही गोष्टी घडतात. ब्रेकआउटला तुम्ही ट्रेड घ्यायला जाता तिथंच रेझिस्टन्स घेऊन मार्केट खाली येतं. सपोर्टला तुम्ही पुट घ्यायला जाता तिथंच मार्केट सपोर्ट घेऊन वर जातं. अशा गोष्टी होतात. त्यामुळे मी तुम्हाला वेगळ्या याच्यामध्ये सांगतोय, की मार्केट जर गॅप डाऊन झालं खूप जास्त 23,000च्या लेव्हलला किंवा 23,900चा
तर आपल्याला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा मार्केट इथपर्यंत जाते का पाहायचं, 22,121 समथिंग लेवलला. 23,100 लेवलला. 23,100 लेवलला एखादा ब्रेकआउट मिळायचा असेल तर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिजे किंवा फ्लॅग पॅटर्न. तर एखादा रेजिस्टन्स घेत असेल तर तिथे बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिजेत आपल्याला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण डाउन साईडसाठी विचार करू शकतो. हे का मी तुम्हाला सांगतोय, की गॅप डाऊन झाल्यानंतर काय करतात, बायर्स लोकं प्राईसला वर घेऊन जायचा प्रयत्न करतात. पण हा तो आता सपोर्ट आहे, तो खाली येणाऱ्या खालनं वर जाणाऱ्या प्राईससाठी रेजिस्टन्स बनतो. मग हा जो रेजिस्टन्स बनलेला आहे, मग तिथं एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न मिळाला, तर सेलर्स लोकं पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होणार आणि प्राईसला खाली घेऊन येऊ शकतात. किंवा मोठा गॅप डाऊन झाला 22,800 समथिंग लेव्हलला जर आलं, तर मग इथे एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून आपलं टार्गेट असणार आहे 23,100. हे झालं आपलं सगळं गॅप डाऊनमध्ये. समजा मार्केट गॅप अप झालं किंवा मार्केट वर जायला लागलं. मार्केट वर जायला लागलं, तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचंय, आपली सिंपल एक एंट्री लेव्हल असणार आहे 23,350. या लेव्हलवर जर मार्केट गेलं, तरच आपण कॉल साईडसाठी विचार करायचा आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे 23,500. म्हणजे ऑलमोस्ट 150 पॉईंटचं अपसाईडसाठी आपलं हे टार्गेट आहे. हे सगळे लेव्हल्स बघा इथे मी तुम्हाला दिलेले आहेत. याच्या मागे मी तुम्हाला सायकॉलॉजिकली पण सांगितलेलं आहे. कोणत्या लेव्हल्सला काय करायचंय. आता आपण सेन्सेक्सचं पाहूया. काल आपण इथं सांगितलं बघा, इथं मार्केट ओपन झालं तर आपल्याला इथं एक टार्गेट हे मिळू शकतं आणि आपलं ऑलमोस्ट याच्या खालीच फर्स्ट कॅन्डल इथं क्लोज झाली आज. त्यानंतर मार्केट बघा किती खाली आलं. 1 आवरला पण एक शूटिंग स्टार पॅटर्न बनला होता बघा. त्यानंतर ऑलमोस्ट 400-500 पॉईंटचे कॅन्डल बनले. म्हणजे किती सिंपल ट्रेड होता. तुम्ही 5 मिनिट्सवर जरी पाहिलं, तरी तुम्हाला इथं ट्रेड मिळेल बघा. बघा सुरुवातीलाच एक शूटिंग स्टार बनला होता इथे. त्यानंतर बघा कंटिन्युअस फॉल आला इथे. इथे पण जाऊन बघा बेअरिश मारुबाजू बनला. त्यानंतर किती मोठा फॉल आला. आता आपल्याला काय करायचं मंडेसाठी, सेन्सेक्समध्ये जास्त फॉल आलेले आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं सेन्सेक्स, म्हणजे ते 3 फेबला जी मोठी मूव्ह आली होती त्यानंतर ऑलमोस्ट सेन्सेक्स 13% करेक्ट झाले. म्हणजे ऑलमोस्ट 11,000 पॉईंट सेन्सेक्स पडलेले एका मंथमध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, सेन्सेक्स काय करत, सेन्सेक्सने खूप मोठा एक सपोर्टही ब्रेक केलेला आहे. आपल्याला नेक्स्ट सपोर्ट काय आहे सेन्सेक्समध्ये, तर 73,100 हा सेन्सेक्सचा नेक्स्ट सपोर्ट आहे. तो आपल्यासाठी काय आहे, तर खूप लांब आहे अजून. तो सपोर्ट येण्यासाठी आपल्याला खूप वाट पाहावी लागेल. त्याच्या आधी आपण काय करू शकतो, तर मार्केट ओपन झाल्यानंतर, उद्या समजा मार्केट ओपन झालं, गॅप डाऊन झालं 200-400 पॉईंट किंवा थोडंसं गॅप डाऊन, आपण असं कन्सिडर करू की मार्केट उद्या मंडेला ओपन होईल 74,500 ला. म्हणजे 100-150 पॉईंटचा एक फ्लॅट गॅप डाऊन झाला. सेन्सेक्ससाठी 100-150 पॉईंट काही खूप मोठी गोष्ट नाही आहे अजिबात. मार्केट इथं ओपन झालं, सेन्सेक्स फ्लॅट ओपन होऊन जर ही लेवल ब्रेक केली 74,500 ची, तर टार्गेट ऑलमोस्ट असणार आहे 74,100. म्हणजे 500 पॉईंटचं तुम्हाला इझिली टार्गेट याच्यामध्ये मिळू शकतं. समजा मार्केट गॅप डाऊन झालं आणि 74,300 200 समथिंग लेवलला झालं. याच्यामध्ये काय करायचे, दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आपला सपोर्ट आहे 74,100 ला. इथपर्यंत मार्केट येऊन द्यायचंय. इथे आल्यानंतर एखादी कॉलची अपॉर्च्युनिटी भेटते का हे पाहायचंय. ही जर लेवल ब्रेक केली तर मग ऑलमोस्ट 1000 पॉईंटचा याच्यामध्ये टार्गेट आहे बघा. काल परवा पण मी सांगितलं होतं 1000-1500 पॉईंटचं टार्गेट, आणि रोज सेन्सेक्समध्ये सध्या चालू आहे. जर ही लेवल ही ब्रेक केली इथनं खाली येऊन, तर मग पुन्हा फ्रेश पोझिशन घ्या. पण मार्केट एकदा गॅप डाऊन झालं असं आणि त्यानंतर पुट साईडचे पोझिशन घेण्यासाठी कसं आहे, कंडिशन्स बनल्या पाहिजेत. तुम्ही रॅन्डमली घ्यायला जाऊ नका, की नाही काल सेन्सेक्समध्ये असं झालं, मग आज पण सेन्सेक्समध्ये होईल, असं नाही होत. मार्केटमध्ये लेवल्स असतात आणि त्या लेवल्सवर सपोर्ट घेते ते का, सपोर्ट ब्रेक करते ते, हे पाहणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की या लेवलमध्ये जर गॅप डाऊन झाला, इथे कुठे सगळ्यात पहिल्यांदा फ्लॅट ओपन झाला इथे 50-100 पॉईंटचा, तर 74,500 पासनं आपण पुट साईडसाठी विचार करू. टार्गेट 74,100 असणार आहे आपलं. समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं 74,200-300, तर आपल्याला 74,100 पर्यंत किंवा 200 पर्यंत येऊन द्यायचं आणि इथे आल्यानंतर एखादा सपोर्ट मिळतोय का, हे आपल्याला पाहायचं गरजेचं आहे. इथे समजा सपोर्ट ब्रेक केला तर बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्नने ब्रेक झाला पाहिजे तो एंट्री करण्यासाठी.
आणि तुम्ही ह्या ज्या लेवल्स मी इथे देतो, तर तुमच्या चार्टवर तुम्ही लगेच प्लॉट करून त्याचा एक स्क्रीनशॉट घेत जावा आणि मग तुम्हाला ते एंट्री करताना मार्केट चालू असताना पाहणं सोपं जाईल. जर तुम्ही मोबाईलमध्ये पाहत असाल तर ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्हाला अलर्टही लावता येतो. जर तुम्हाला अलर्ट कसा लावायचा ट्रेडिंग व्ह्यूवर हे माहीत नसेल, तर फक्त कमेंट्समध्ये अलर्ट टाइप करा. मी त्याच्यावर एक नक्कीच मोबाईल शॉर्ट्स व्हिडिओ बनवून तुम्हाला देईन. फ्लॅट ओपन होऊन सांगितलं तुम्हाला, गॅप डाऊन होऊन सांगितलं. मार्केट समजा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं किंवा गॅप अप होतंय, तर 74,900 म्हणजे काय की 74,900च्या वर जर मार्केट जायला लागलं किंवा याच्या वर गेलं तरच आपण कॉल साईडचा विचार करायचा. त्याच्या पलीकडे आपल्याला याच्यामध्ये कॉल साईडचा विचार करायचा नाहीये. आणि 74,100 जर 900 जर आपण क्रॉस केली, तर आपलं टार्गेट असणार आहे 75,300 म्हणजे 400 पॉईंटचा टार्गेट आपल्याला याच्यामध्ये अपसाईडला मिळणार आहे. बघा हे टार्गेट तुम्ही अशा लेवल्स अप्लाय करून ठेवा आणि या सगळ्या लेवल्सला तुम्ही अलर्ट लावून ठेवायचे. अलर्ट कसे लावायचे मी तुम्हाला सांगितलं. कमेंट्समध्ये अलर्ट टाइप करा. मी तुम्हाला त्याच्यावर नक्की एक व्हिडिओ बनवून देईन. ओके. थँक यू.